नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस स्टेशन पासून हक्केच्या अंतरावर फायरिंग झाल्याची घटना ही समोर आली असून या फायरिंगमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक कदम याचा जागीच मृत्यू झाला. 30 वर्षाच्या दीपक कदमवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काल रात्री 9:15च्या सुमारास सांगवी पोलीस स्टेशन जवळील इंद्रप्रस्थ सोसायटी समोर ही घटना घडली असून दीपक कदमवर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. दीपक कदमच्या चेहऱ्याला 2 गोळ्या लागल्या अशी माहिती समोर आली असून त्याला तत्काळ उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. सांगवी पोलीस स्टेशन जवळच ही घटना घडल्यानं खळबळ उडाली. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अद्याप फायरिंग कोणी आणि कशासाठी केली याचं कारण समोर आलेलं नाही व पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात अग्रवाल कुटुंबियांविषयी धक्कादायक माहिती पुढे येते. कल्याणीनगर अपघात प्रकरणात चर्चेत आलेल्या अग्रवाल कुटुंबियांचं कनेक्शन हे महाबळेश्वर पर्यंत असल्याचं उघड झालंय. अग्रवाल कुटुंबियांकडून रहिवासाकरिता दिलेल्या शासकीय भाड्याच्या जागेत अनधिकृत पंचतारांकित हॉटेल उभारण्यात आले. हॉटेलमधील बार बंद करून या हॉटेलला सील करण्याची मागणी महाबळेश्वरमधील नागरिकांकडून करण्यात येते. महाबळेश्वर येथील सीज क्रमांक 233 ही शासकीय मिळकत रहिवासाकरिता पारशी जिमखाना या ट्रस्टला 30 वर्षाच्या कराराने देण्यात आली होती. वेळोवेळी या मिळकतीच्या भाडेपट्ट्याचं नूतनीकरण करण्यात आलं. 2016 साली पारशी जिमखाना या ट्रस्टवर पारशी नसलेले सुरेंद्रकुमार अग्रवाल व उषा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना घेण्यात आलं. त्यानंतर केवळ 4 वर्षांनी म्हणजे 2020 साली पारशी जिमखाना ट्रस्टवर असलेल्या सर्व ट्रस्टींची नावे कमी करून त्या ठिकाणी अग्रवाल यांच्या कुटुंबातील व्यक्तीची नावे ट्रस्टी म्हणून दाखल करण्यात आली. पारशी जिमखाना ट्रस्टला जी शासकीय मिळकत दिली ती केवळ रहिवासाकरिता देण्यात आली होती. परंतु त्यानंतर त्या मिळकतीपैकी काही भाग हा वाणिज्य करून घेऊन त्या सर्वच मिळकतीचा वापर हा वाणिज्याकरिता सुरू झाला. आता पारसी जिमखानाऐवजी या ठिकाणी MPG क्लब हे तारांकित हॉटेल सुरू करण्यात आले. या हॉटेलसाठी या मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना बांधकाम देखील करण्यात आले. याच मिळकतीमध्ये बार आणि स्पा देखील सुरू करण्यात आलं. या ठिकाणी अनेक नियम धाब्यावर बसून हॉटेल चालविले जात असल्यानं या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी एप्रिलमध्ये तक्रारही केली आहे. महाबळेश्वर येथील सिटी सर्वे क्रमांक 233 ही मिळकत मुळात पारशी जिमखाना या नावाने आहे. ही मुळात एक ट्रस्ट आहे. ही ट्रस्टची जमीन MPG क्लब या नावाने घेण्यात आली. ह्या ट्रस्टचा जो वापर होता तो काही त्यातला जो भाग होता हा फक्त वाणिज्य वापरासाठी होता. पण MPG क्लबने ती घेऊन पूर्णपणे त्याचा संपूर्ण वाणिज्य वापर केलेला आहे. मुळात ट्रस्टनी जमीन ही MPG क्लबला दिली. MPG क्लबनी तिसऱ्यांना चालवायला दिली. हे कुठल्या कायद्यात बसत नाही. ते असं असताना देखील ते कायद्यात बसवले. मुळात ह्या प्रॉपर्टीला बारचं परमिशन कसं देण्यात आलं. आज देखील तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बार चालू आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की अपघात करून 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. ज्या व्यक्तींमुळं मृत्यू झालेला आहे त्यांच्या नावाने असलेला बार देखील आज देखील चालू आहे. याच्यावरती जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करून हे हॉटेल बंद करण्यात यावं अशी माझी मागणी आहे. ती ही मागं दिसते ती MPG क्लबची जी प्रॉपर्टी आहे ती मुळात पारशी जिमखाना यांच्या मूळ मालकीची 1957 पासूनची आहे. 2016 साली याच ट्रस्टवरती सुरेंद्र अग्रवाल या ठिकाणी झाले. 2020 साली त्यांनी आपला मुलगा विशाल अग्रवाल, सून शिवानी अग्रवाल आणि मुलगा श्रेय अग्रवाल यांना घेतलं. घेतल्यानंतर ह्या मूळ जिमखाना क्लबची प्रॉपर्टी जी इथे थोड्या
थोड्या प्रमाणात त्यांना बांधकाम परमिशन होती क्लबसाठी, पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नियमांचं पायमल्ली करून मोठ्या प्रमाणामध्ये इथं बांधकाम करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात इथं बार चालू आहे. ज्या निष्पास 2 लोकांचा जीव गेला दारूच्या पायी, त्यांच्याच मालकांचा इथं राजरोसपणे बार चालू आहे, तो बंद करण्यात यावा अशी माहिती मिळते की सदर ही जागा ही आश्रमासाठी आरक्षित होती असंही कळतंय. तर त्याच्यावरती अभ्यास करून कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. अनधिकृत बांधकाम करणारा कोणी असला, अग्रवाल असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या, कलेक्टरना माझ्या सक्त सूचना आहेत. महाबळेश्वर हा निसर्गरम्य परिसर आहे, हा निसर्गाने संपन्न असलेला परिसर आहे आणि म्हणूनच आपण ही मोठ्या प्रमाणावर झाडं वृक्ष लागवड जी करतोय ती याच्यामध्ये अजून निसर्ग संपदेमध्ये भर पडावी म्हणून. आणि जर अशा प्रकारचं कोणी बेकायदेशीर काम करत असेल, कोणी इथे रिसॉर्ट बांधलेला असेल, मग तो अग्रवालचा असेल किंवा आणखी कोणाचा असेल, बेकायदेशीर असेल तर बुलडोझर लावून डायरेक्ट तोडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कुठलाही कुणालाही पाठीशी घालण्याचा काही विषय संबंध असता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना कलेक्टरना मी दिलेल्या आहेत. झाडानीसारखा पण आपला भाग दुर्गम भाग आहे आणि या ठिकाणी 640 एकर सारखी जमीन जी आहे ती काही जीएसटी आयुक्त म्हणून आहेत त्या बाबतीत देखील कलेक्टरना मी सांगितलं. जेव्हा मला ही बातमी कळली तेव्हाच मी सांगितलं, नियमबाह्य काम कुणालाही करता येणार नाही, बेकायदेशीर काम कुणालाही करता येणार नाही आणि त्यामुळे त्याच्यावर चौकशी करा, कारवाई करून टाका. आणि लोकांना देखील माझं आव्हान आहे, विनंती आहे की आपली जमीन दुसऱ्याला कोणी विकू नका, कारण या जमिनीतूनच तुम्हाला उद्या तुमच्या चरितार्थ परिवाराचं चालवण्यासाठी उत्पन्न मिळणार आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये रोज नवनवीन गोष्टी समोर येताना दिसतात. ससूनचे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरणोर यांचं सुद्धा आता अटक झालेली आहे. त्यांना त्यांच्यावरती जे आरोप होते की त्यांनी ब्लड सॅम्पल बदललेला आहे, त्यामध्ये सुद्धा एक नवीन अपडेट आहे की विशाल अग्रवाल यांनी त्यांना तब्बल 14 वेळा फोन कॉल सुद्धा केले होते आणि त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं करण्यात आलं असं सुद्धा बोललं जातं आहे. मात्र या सगळ्याच प्रकरणामध्ये अंजली दमानिया ज्या आहेत त्या वारंवार अजित पवार यांच्यावरतीच निशाणा साधताना दिसतात. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असून सुद्धा ते या सगळ्या प्रकरणामध्ये तितकंसं लक्ष घालत नाही आहेत अशा प्रकारचे आरोप केले जातात. याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही, कसं बघताय अंजली दमानिया यांच्या सगळ्याच आरोपांकडे? एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही आरोप केलेच पाहिजे, परंतु ते आरोप करत असताना तुम्ही काही पुरावे तर दिले पाहिजे ना. पुण्यामध्ये जी ही पब संस्कृतीतनं पोर्शे गाडी धडकली, अपघात झाला, 2 जण मृत्युमुखी पडले, ही घटना पुणे शहराला हादरवणारी आणि अत्यंत दुर्दैवी होती. आता ह्या सगळ्या विषयात काय झालेलं आहे की ज्यांनी जे सरकारी कर्मचारी आहेत, जे पोलीस आहेत, यांनी जे बेकायदेशीर पद्धतीने जे कृत्य केले त्या सगळ्यांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आता जेव्हा अंजनी दमानिया यांनी आता नवीन काय काढलं की अजितदादा पालकमंत्री आहेत, अजितदादांनी सीपीला फोन केला, सीपीने तसं लेखी सांगावं का नाही सांगावं, अजितदादा बोलताना कुठं गांगरलेले त्यांना दिसले असं अंजली दमानिया म्हणतात. अंजली दमानिया हे फेस रीडर आहेत का? कशावरनं तुम्ही हे सांगताय? ज्यांनी बेकायदेशीर प्रमाणे कृत्य केले त्या सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे. आणि जे विरोधक सांगतायत की बाबा या पोलिसांनी अशा पद्धतीने चुकीचं, म्हणजे पोलिसांना पण मला वाटतं कर्तव्यात कसूर केली म्हणून सीपी साहेबांनी 2 जणींना, म्हणजे जे येरोडा पोलीस स्टेशनचे 2 पोलीस आहेत त्यांना निलंबित केलं. आज लक्षात घ्या, ज्यांनी ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आरोप आहेत, त्यांना सुद्धा आज महायुती सरकारने त्या खात्याच्या मंत्र्यांनी त्यांना सस्पेंड केलं. कारण का, हा कुठवर प्रकार खोल गेलेला आहे तो जोपर्यंत समोर येत नाही. हा कधी समोर येणार? यंत्रणांनी तपास केल्यानंतर येणार. परंतु कुठेतरी राजकीय स्टंट त्याचा करायचा आणि बोलायचं. आता मला सांगा, माननीय अजितदादांची नार्कोटिक्स का करावी? आपल्या देशामध्ये संविधान चालतं, कायद्यानुसार देश चालतो. अंजनी दमानिया म्हणले की नाही नार्कोटिक्स करायची नार्कोटिक्स. एक काम करू आपण त्याच्यापेक्षा, यांचं जर म्हणणं असेल की संविधानाने कायद्याने कुठलंच हे प्रकरण हाताळायचं नाही तर ह्यांनाच समितीचे अध्यक्ष आपण बनवू, यांच्याकडेच सोपवू, यांच्यासमोरच खटला चालू. हे बघा, त्या मुलांनी जे काही कृत्य केले ते गैरच आहे. त्याचं कुणीही म्हणजे महायुती म्हणून, सरकार म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समर्थन करूच शकत नाही. उलट श्रीमंताचा मुलगा असू द्या,
कुठल्या गोरगरिबाचा मुलगा असू द्या, कायदा हा सर्वांना समान आहे. परंतु सातत्याने विरोधकांकडनं याचं राजकीय स्टंट केला जातोय आणि कुठेतरी तपास करत असताना ढवळाढवळ होती. हे मी जबाबदार एक वकील असल्यामुळे सांगते, कारण का या सगळ्या गोष्टी कोर्टात झाल्या पाहिजे. हे नक्कीच प्रकरण संवेदनशील आहे, हे नक्कीच प्रकरण भावनिक आहे, परंतु कायद्यासमोर नुसतं भावनिक आणि संवेदनशील चालत नाही. जी घटना घडली आहे त्याच्यानुसार जे कलम लावलेले आहेत त्याच्यानुसार कोर्टामध्ये आज विशाल अग्रवालला जामिनासाठी तो गेला, संविधानाने अधिकार दिलेला आहे. तो त्या आता सरकार सांगणार आहे का विशाल अग्रवालला की नाही बाबा तू जाऊ नको जामिनाला, तुला जाण्याचा अधिकार नाही, तुला म्हणजे महायुतीने तुम्हाला फाशीची शिक्षा सुनवत आहे. असं तर आपलं सरकार चालणार नाही ना. लोकशाहीमध्ये आपण सरकार चालतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने घटनेने आपण सरकार चालवतोय, आपल्याला चालवावंच लागणार त्यांच्या संविधानानुसार कायद्यानुसार. मग जे काही हे आरोप करतायत यांनी पुरावे द्यावे. पुरावे दिले तर नक्कीच त्याचा तपास होऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि अंजनी दमानिया तर या सुपारीबाज आहेत. म्हणजे अजितदादांची नार्कोटिक्स करण्याचा काय संबंध आहे? सरकारमध्ये असल्यानंतर ते आयुक्तांशी बोलतील, जे प्रशासक आहेत त्यांच्याशी बोलतील. हां, अजितदादांनी कुठे हे प्रकरण दडपण्यासाठी किंवा कारवाई करू नये असा कुठला ठोस पुरावा असेल तर त्यांनी या गोष्टी बोलल्या असत्या तर आम्ही मान्य केल्या असत्या. परंतु कुठलाही असा प्रकार नाही. अजितदादा 4च दिवसांनी का बोलले? अरे प्रकरण घडल्यानंतर तपास होऊन देणार आहात का नाहीये? याच अंजली दमाने यांना मी हायकोर्टात बघायचे, जेव्हा यांनी कुणाकुणावर जे आरोप केलते, याचिका केलते, तेव्हा ती लिगल प्रोसिजर होण्यासाठी त्यांना तिथं कोर्टात यावं लागायचं. तेवढा कालावधी लागतो. आपला देश, आपलं राज्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने कायद्यानुसार घटनेनुसार चालतो. मी म्हणते, मला आत्ता असं वाटतं की अंजनी दमानिया ही सुपारीबाज बाई आहे, तर मग आता त्याच्यावर त्या म्हणतील की नाही मी तशी नाही आहे, मला त्या सुपारीबाज आहे की नाही मी पुराव्यानिशी दाखवू शकते. तुम्ही कुठेतरी फक्त अजितदादांना टार्गेट करायचं किंवा अंजली दमानिया यांचा इतिहास बघितला तर काय शिक्षित असून सुद्धा जर यांना कायदा समजत नसेल, त्या गोष्टी हे कळत नसतील तर ह्याला आपण स्टंटबाजीच म्हणणार आहोत. स्टंटबाजीच आहे. पुणे संस्कृतीमध्ये जो प्रकार घडला तो परत घडू नये. ज्या अधिकारांनी कायद्याच्या बाहेर जाऊन बेकायदेशीर पद्धतीने कृत्य केले त्या सगळ्यांना निलंबित केलं पाहिजे, कारवाई केली पाहिजे. याच्यासाठी स्वतः गृहमंत्री पुण्यात येऊन भेट देऊन गेले, आयुक्तांशी बोलले. अजितदादांनी याच्या पालकमंत्री आहेत, त्यांनी याच्यामध्ये कडक कारवाईचे आदेश दिले. आज शिंदे साहेब मुख्यमंत्री पुण्यामध्ये येऊन त्यांनी अपघातस्थळी तिथं भेट देणार आहेत, पाहणी करणार आहेत. म्हणजे कायद्याप्रमाणे काम करतोय तर ते करून द्यायचं नाही. आणि इकडे म्हणायचं की महायुती संविधान बदलणार आहे. भाजपचा जो 400चा नारा होता, मग ह्यांना संविधानानुसार पाहिजे का हे म्हणतात म्हणून कारवाई पाहिजे. बरं पुन्हा सांगते, जर त्यांच्याकडे खरंच पुरावा असेल, खरंच त्यांनी तो पुरावा आणि तक्रार करावी. जेवढे भ्रष्ट अधिकारी आहेत, ज्यांनी कर्तव्यात कसूर केले, महायुती कुठल्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाही. सगळ्यांवर कडक कारवाई आणि निलंबन, घरी पाठवण्याचं काम ही महायुती करणार याची मला खात्री. कारण का मी याच कामात नाही तर प्रत्येक विरोधातनं आधी असायचे तर हीच मागणी आमची असायची. पण तुम्ही अधिकाऱ्याला निलंबित केलं नाही म्हणून मी जाळून घेईल, मी मारेल, आम्ही असं करू, असं वेग बोलून चालत नाही. त्या प्रकरणाचा तुम्हाला पाठपुरावा करावा लागतो. बरं, महायुतीने जर हे प्रकरण पाठीशी घातलं असतं तर त्या मुलाला अटक झाली असती का? त्या मुलाच्या वडिलांना अटक झाली असती का? त्याच्या आजोबांना अटक झाली असती का? ज्यांनी याच्यात त्यांना कोणी मदत केली त्यांना सेक्शन 34 मध्ये अटक करण्यात आली आहे. म्हणजे मग अजून काय? म्हणजे सगळ्यांना एका ठिकाणी नेऊन बॉम्बने उडवायचं का महायुती सरकारने? काय पाहिजे काय विरोधकांना कडक कारवाई पाहिजे आहे, पुन्हा सुरक्षित करायचं आहे का मी म्हणेल ते नेरेटिव्ह सेट करून फक्त सोशल मीडियावर तुम्हाला तुमची स्टंटबाजी करायची? याचा आपल्याला विचार करावा लागेल. मी पुन्हा विरोधकांना विनंती करेल की तुमच्याकडे जे काही या प्रकरणातील पुरावे, फुटेज, व्हिडिओ असतील ते तुम्ही द्यावे. जे तुम्ही कायदेशीर पुरावे देताल त्याच्यानुसार महायुती ही 1001% कडक कारवाई करण्याच्याच ॲक्शन मोडमध्ये आहे. याच्यामध्ये कुठलाही सरकारी
अधिकारी असू द्या, पोलीस असू द्या, कोणावरही सरकार मेहरबान होणार नाही हे आम्ही प्रत्येकाला निलंबित करून दाखवून दिलेलं आहे. ताई, तुम्ही म्हणताय की कुणावरतीच मेहरबानी केली जाणार नाही, मात्र पहिल्यापासून या प्रकरणामध्ये सुनील टिंगरेंचं नाव कुठेतरी चर्चेत आलं, त्यांनी फोन केले असं बोललं गेलं. मात्र आत्ता अंजनी दमानिया असं म्हणतात की सुनील टिंगरेंनी जो फोन केला तो खरं तर त्यांनी केला नव्हता, तो अजित पवारांनीच त्यांना करायला लावला होता. मी म्हणूनच सांगितलं की अंजली दमानियांना फेस रीडिंग जास्त कळतं. नाही हो, अजितदादांनी पण फोन केला असेल तुमच्या म्हणण्यानुसार, मान्य आहे. सुनील टिंगरे ना तिथं दारू पिऊन गाडी चालवत होते आणि सुनील टिंगरेनीच तो अपघात घडवला आणि सुनील टिंगरे पळून गेले आणि त्या अल्पवयीन मुलाला अडकवलं. आता अजून काय पाहिजे मला? तर म्हणजे आता पुढे जाऊन जे काही मनात येईल ते जे बोलण्याचा प्रयत्न करताय. सुनील टिंगरे, हो सुनील टिंगरे तिथं गेले, ते त्या भागातील आमदार आहेत. त्या सुनील टिंगरे ते अगरवालांकडं जेव्हा राजकीय त्यांची पार्श्वभूमी सुरू व्हायची होती तेव्हा ते एक इंजिनियर म्हणून कामाला होते आणि त्या विशाल अगरवाल यांनी फोन केला की बाबा माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालाय, असं लोकांनी त्यांना मारले. त्याच्यासाठी सुनील टिंगरे त्या पोलीस चौकीमध्ये गेले. तिथे PIनी त्यांना सगळा प्रकार खरा सांगितला. त्यावर सुनील टिंगरे म्हणले की जी काही कारवाई आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. सुनील टिंगरे आमदार आहेत म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला जायचं नाही, कुठल्या ठिकाणी जायचं नाही, असा कायदा आहे का? मग विरोधकांनी सुद्धा मागणी करण्यासाठी काय यंत्रणेच्या ऑफिसमध्ये तुम्ही जाता? त्याच्यामुळे कुठला मुद्दा तुम्ही आणता यालाही महत्व आहे ना. सुनील टिंगरे का नाही जाणार पोलीस स्टेशनमध्ये? सुनील टिंगरे एखाद्याने मदत मागितली असेल, मित्रपरिवार असेल, जनता असेल, ज्यांनी फोन केले त्यांच्यासाठी सुनील टिंगरे धावून जातात. मग तिथं गेलं तर असा कोणता कायदा आहे की सुनील टिंगरेंनी जाऊ नये म्हणून तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत? ते देऊन द्यावे आम्हाला, त्यांनी सांगावं त्यांच्या कायदे तज्ज्ञाकडनं. फक्त विरोधक हे घडलेल्या दुर्दैवी प्रकरणाच्या टाळीवरचं स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला खरंच युवा पिढीची काळजी असेल, खरंच आपल्याला युवा पिढी वाचवायची असेल, खरंच ती पब संस्कृती बंद करायची असेल तर आपल्याला सर्व पक्षाची जी लोक आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन हे बंद करणं गरजेचं आहे. सुनील टिंगरे म्हणजे मी सांगितलं की आता एक काम करा ना की अंजली दमानिया असेल, अजून जे काही बोलणार आहेत त्यांना अजून काय स्टोरी असेल, माहिती असेल तर ती सांगावी. मला वाटतं काँग्रेसचे नाना पटोले बोलले की कोणतरी आमदाराचा अजून एक मुलगा होता, द्या ना नाव, द्या ना फुटेज. येणाऱ्या काळामध्ये मी अत्यंत जबाबदारीने सांगते, पब संस्कृती ही तर बंद झालीच पाहिजे. त्याच्यातले जे भ्रष्ट आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याच मताशी मी आहे आणि आमच्या सरकारला सुद्धा आम्ही हीच विनंती केली आणि आमचं सरकार सुद्धा महायुती ते ॲक्शन मोडवर आहे. परंतु जे बोलतायत, ज्यांची मुलं पबमध्ये जातात, मुलं नाही तर ज्यांची भावंडं जातात, जे स्वतः जातात राजकीय नेते, त्या सगळ्यांचे व्हिडिओ काही दिवसामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखवणार आहे. आपण जेव्हा म्हणजे इवन त्याच्यामध्ये माझ्या घरचे जरी भावंड असतील की जे पबमध्ये जात आहेत, अल्पवयीन मुलांना पबमध्ये परवानगी देऊ नये, त्यांना दारू देऊ नये, ते कायद्याने गुन्हाच आहे. परंतु लोकाला ज्ञान शिकवत असताना आपण पालक म्हणून आपली जबाबदारी कोण पार करणार आहे का नाही? का सगळं सरकारच्या भरोश्यावर बेभरोश्यावर करणार आहे? आता जे राज्य उत्पादन शुल्क जे आमदार रवींद्र धंगेकर भाऊनी आणि सुषमाताईंनी जी यादी वाचली त्याचा द्या ना पुरावा, त्याचा पुरावा द्या. नाही राज्य शुल्क उत्पादनाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर कारवाई झाली तर तुम्हाला सांगते, मी माझं स्वतःचं नाव सांगणार नाही, महायुतीतनं मी बाहेर पडेल. पण पुरावा द्या. तिथे त्यांना तो पुरावा दिल्यानंतर ज्या पबमधनं जी पबची लिस्ट वाचली त्यांच्यातलं कोणतरी असेल ना की त्यांच्याकडे काहीतरी असेल. का देताय तुम्ही हप्ता? ठीक आहे, तो हप्ता तुम्ही भीतीपोटी देता किंवा तुमच्या उद्योगधंद्यासाठी देताय, परंतु पुरावा द्या तर. कारण का राज्य उत्पादन विभागाला लाच घेण्याचा अधिकार नाही. ज्या अधिकाऱ्यांनी घेतली त्याचा पुरावा द्या, त्याची चौकशी लावणार, त्याला निलंबित करणार, त्याला घरी बसवणार. परंतु पुरावे कोणते द्यायचे नाहीत. फक्त मीडियावर यायचं, बोलायचं. मी जरी राजकीय असेल तरी मी कायद्याची अभ्यासक आहे, मी एक वकील आहे. कोर्टामध्ये रवी दंगेकरांनी
आरोप केलेत म्हणून मिलाड याला तुम्ही शिक्षा द्या, चालणार आहे का होती केस? याचाही आपण विचार केला पाहिजे ना. उलट तपास कडक झाला पाहिजे. फास आता आवळलेला आहे. हे प्रकरण दुर्दैवी घडल्यामुळे मी म्हणेल बरं झालं कुठेतरी पोलीस आमची यंत्रणा कमी पडत असेल, सरकारी यंत्रणा कमी पडत असेल, सगळ्यांना खडबडून जाग आली आणि म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी येऊन सगळ्यांचे कान धरले आणि तुम्हाला हे कडक कारवाई करावी लागेल. सांगते, या यंत्रणा आहेत त्या सक्षम आहेत. थोडाफार कुठेतरी काय म्हणतात चिरीमिरी घेत असतील, पैसे घेत असतील, त्यांच्यावर त्याचे पुरावे अर्ज द्या, कारवाई करायला सक्षम आहे सरकार. आता समजा तुम्ही आता लोक मीडियावरचे म्हणतील की ताईंचा इंटरव्ह्यू घेताना तुम्ही माझ्याकडनं पैसे घेतले. अरे पुरावा द्या ना. तुम्ही तुमच्या मीडियाचं काम करताय, लोकशाही स्तंभ म्हणून हे करताय. आज माझ्यासारखेचे विचार मांडताय. तुम्ही मला फोन करून विचारलं की ताई याच्यावर तुम्हाला आमचा इंटरव्ह्यू पाहिजे, मी तुम्हाला इंटरव्ह्यू देते. पण कोणतरी तिराईत म्हणणार की नाही हा पैसे देऊन इंटरव्ह्यू लावलाय. नाही, त्या स्टेटमेंटला 0 व्हॅल्यू आहे. एकतर मी म्हणायला पाहिजे किंवा मी तुम्हाला पैसे देत असताना कुठला तरी पुरावा द्यायला पाहिजे. मी हे का सांगतेय, कारण का आपलं राज्य हे कायद्यानुसार चालते. तुम्हाला इव्हिडन्स हे द्यावेच लागणार. आलं माझ्या मनात म्हणून मी बोलले आणि म्हणून मी तो नेरेटिव्ह सेट केला असं नाही चालणार. याच्यामुळे काय होतंय की एकतर पुणे शहराची आहे तेवढी तर बदनामी झालीच, युवा पिढी बर्बाद होतीये तो दुसरा विषय. परंतु ही यंत्रणा सक्षम करण्यासाठी जेव्हा तपासाला सरकार पुढे येते तेव्हा तिसराच विषय निघतो आणि दिशाहीन प्रकरण होऊन जाते. ते होता कामा नये. हे आता शेवटपर्यंत प्रकरण गेलं पाहिजे. जर अजय तावरे आणि तो कोण दुसरा डॉक्टर आहे केलं त्यांना निलंबित. आता ते म्हणतात की आमच्याकडे नावे द्या ना, त्यांनी नावं दिली पाहिजेत, त्याचाही तपास होईल. मी एखादा गुन्हा केल्यानंतर माझ्या साथीला कोण कोण आहे मी ज्यांची नावं घेणार, त्यांच्यावर जेव्हा पोलीस चौकीमध्ये पोलिसांकडनं गुन्हा दाखल होतो तेव्हा कोर्टात पण सिद्ध करावं लागतं पोलिसांना. नाहीतर पोलिसांनी एखादी रीड दाखल केली तर ती हायकोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा घरी बसणार आहेत, सरकारी अधिकारी घरी बसणार आहेत. आम्ही रवी दंगेकरांच्या किंवा आम्ही विरोधकांच्या किंवा आम्ही सुषमाताईंच्या किंवा आम्ही अंजनी दामाने यांच्या किंवा अजून कोणी वॉटेवर जे कोणी बोलत आहेत, पुरावा नसताना बोलत आहेत, त्यांच्यावरनं आम्ही गुन्हा दाखल केला तर कोर्ट हे नाही मान्य करत. तिथे ताशेरे ओढतात. त्याला थोडा कालावधी जाईल, परंतु आज ना उद्या हे सत्य येणार आहे. आपलं राज्य कायद्यानुसारच चालणार आहे आणि संविधानानुसार चालणार आहे. त्याच्यामुळे हा सगळा प्रकार गंभीर आहे. विरोधकांनी सुद्धा तपासामध्ये जेवढी त्यांच्याकडे माहिती असेल ती पोलिसांना द्यावी. पोलिसांचे ऑलरेडी फास आवळलेले आहेत सरकारने. त्यामुळे याच्यातून आपल्याला आपलं पुन्हा वाचवायचं आहे, घडवायचंय. आपले अल्पवयीन पिढी ही बर्बाद नाही होणार याची सर्वस्वी जबाबदार सरकारने पण घेतलेली आहे. पण एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून सर्वच पक्षातल्या लोकांनी घेणं गरजेचं आहे. जर मी ते व्हिडिओ ज्यांची मुलं कोण कोण जातात, कोण कोण काय करतात, शेवटी मग काय, हे बघा, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, त्याला त्याचं स्वातंत्र्य आहे, आम्हाला त्याच्याबद्दल नाहीये. पण तुम्ही लोकाला ब्रह्मज्ञान सांगताय, सुरुवात तुमच्यापासून करणार आहात की नाही? आता 18 वर्षाचे 21 वर्षाचे किंवा जे सज्ञान आहेत ते गेलेत तर ते म्हणतील तुमचा काय संबंध, आम्ही जाऊ नये तर नाही करू. सरकारचा संबंध इथपर्यंतच आहे की तुम्ही लेट नाईट जी काही पब संस्कृती चालू ठेवली ती बेकायदेशीर आहे. तुम्ही अल्पवयीन मुलाला दारू दिली ती बेकायदेशीर आहे. परमिशनच्या बाहेर तुम्ही जर पब चालवत असाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. तुम्ही अपघात केलाय तर तुमच्यावर गुन्हा दाखल गरजेचं आहे. आता अपघातामध्ये पण लक्षात घ्या 304 आणि 304 अनुसार लावलेला आहे. तो अपघात आहे, त्या अपघातामध्ये दुर्दैवी 2 बळी गेलेले आहेत. परंतु आपण असं म्हणू शकणार आहे का की त्या मुलाचं इंटेन्शन त्यांना मारण्याचं होतं, 302चा गुन्हा दाखल करा? नाही करू सांगू शकत. कारण का त्या मुलांचा म्हणजे जे दुर्दैवी मृत्यू पडले त्यांचा आणि जो आरोपी आहे त्याचा कुठंच संबंध नाही. म्हणजे कुठं रोष नाही, हेतू नाही, मोटिव्ह नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. असीम सरोद यांनी परवा एक स्टेटमेंट केलं की प्रकरण भावनिक आहे, संवेदनशील आहे, पण कोर्टाच्या समोर हे प्रकरण नॉर्मल केस सारखंच आहे. आणि कोर्ट कधीही, मेहरबान कोर्ट, जे मेहरबान न्यायाधीश साहेब कधीही भावनिक निर्णय देत नाही. त्यांना सेक्शन्स,
केस लॉ, त्यातले पंच, त्यातले पुरावे याच्यावरच जातात। लांबचं कशाला? आमदार रवी भाऊ यांनी जे मध्ये प्रकरण झालं त्यांच्या आंदोलनामध्ये, पोलिसांना त्यांनी जी काही बोलले, त्याच्यावरनं काय शिव्या दिल्या, बोलले, त्यांच्यावर सरकारी हस्तक्षेप म्हणून, कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल केला। ते संविधानाचाच अधिकार होता म्हणून अटक पूर्वाला गेले होते ना, का त्याच वेळी त्यांना तिथं जागेवर फाशीची शिक्षा द्यायची होती? त्याच्यामुळे हे राज्य संविधान आणि कायद्यानुसार चालणार। पुण्यातील पब संस्कृती ही नक्की बंद होणार। जे जे भ्रष्ट आरोपी कर्मचारी आहेत, ज्यांनी ज्यांनी कर्तव्यात कसूर केले, त्यांना सुद्धा घरी बसवणार, त्यांच्यावरही निलंबन कारवाई होणार आणि पुणे हे वाचवणार आणि घडवणार, एवढं लक्षात घ्या। सरकारबरोबर सक्षम लोकप्रतिनिधींनी सुद्धा खंबीरपणे उभं राहावं, अशी माझी एक बहीण म्हणून विनंती आहे सगळ्यांना, कारण का आपल्याला आपली युवा पिढी ही बर्बाद होऊन द्यायची नाही। तर या प्रकरणाला 8 दिवस उलटले। 8 दिवसांनंतर अंजली दमानिया समोर आल्या आणि हे सगळं बोलल्या। बोलवता धणी वेगळा कोणी असं वाटतं? नक्कीच हो, मला सांगा 8 दिवसानंतर येत आहेत। बरं, अजितदादा पालकमंत्री आहेत, अजितदादांची नार्कोटिक्स करायला तुम्हाला कायद्याचा काहीतरी बेस पाहिजे ना। आणि अजितदादा सीपीला फोन करतात का, मुख्यमंत्र्यांना करतात का, अजून कुठल्या यंत्रणेला करतात? ते त्यांच्या प्रशासनावर असलेला बडगा, काम करण्याची पद्धत, तर ते अधिकाऱ्यांना फोन करणारच ना। पण अंजनी दमाने यांना जे मनातनं आलं की अजितदादांनीच फोन केला आणि ते प्रकरण दाबलं, झोपेत त्यांना ते दिसतं आणि सुपारी बाजेत कोणतरी पैसे देणार विषय वाजवायचा म्हणून जे प्रकरण वाजवण्यात मधला प्रकार आहे तो अंजनी दमाने यांचा आहे। अंजनी दमानेने आतापर्यंत किती आरोप केलेत? तुम्ही जर तुम्ही आरोप केले, तुमच्याकडे पुरावे आहेत, तर तुम्ही कोर्टात सिद्ध का नाही करू शकला? अहो, त्यांना शिक्षा होईल ना, का नाही करू शकले तुम्ही? म्हणजे हे आरोप आहेत, हे राजकीय याच्यासाठी स्टंटबाजीसाठी करतात आणि ते केले जातात। त्यामुळे अंजनी दमाने यांनी काही स्टेटमेंट करताना मला वाटतं त्या तर शिकलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना सगळ्याच गोष्टी या कळतात। यांनी हे केलं, मग त्यांनी ते केलं। बरं, सगळ्यात मुख्य जे खात्याचे गृहमंत्री आहेत त्यांनीच येऊन प्रेस घेतली। ते सरकार, आम्ही त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहेत, आमच्या विचारमन आणि समन्वयानेच ती प्रेस झाली ना। जर त्या खात्याचेच गृहमंत्री बोललेत म्हणजेच अजितदादा बोलल्यासारखे। अजितदादा 4 दिवसांनी का बोलले? प्रकरण समजून नको घ्यायला। प्रकरण ज्या दिवशी घडलं ते दुपारी घडलं, सॉरी त्या मध्यरात्री 2:30 वाजता घडलं, बरोबर आहे। आणि ते घडल्यानंतर त्या 2 जणांचा बिचारांचा बळी म्हणजे मृत्युमुखी पडले। त्याच्यानंतर ही FIR, हे सगळं पोलीस बिलीस मेडिकल करत FIR सकाळी दाखल झाला। एवढ्या काळामध्ये एक लक्षात घ्या, FIR मग दाखल पण नसता झाला हो। पण जो FIR दाखल करायचा आहे, जी तक्रार दाखल करायची, त्याच्यात प्राथमिक तपास तर नको का? का कुणी आलं म्हणून गुन्हा दाखल करायचा तातडीने आणि नंतर त्याच्यामध्ये तपास करायचा? तसं नाही, प्राथमिक तपास केला जातो। 2 जण गेल्यानंतर त्याची ग्रॅव्हिटी वाढली, दुर्दैवी ते 2 मृत्यू होते, परंतु त्याच्या निगडीत ज्या काही बाकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या खरंच बेकायदेशीर असतील तर त्या सुधारल्याच गेल्या पाहिजे। त्याच्यामध्ये कुणाचं दुमत असण्याचं कारणच नाहीये। काय झाले विरोधकांना, मेज भगवान, ही जी काय मनात त्यांच्या भावना झाली की आम्ही म्हणू तसं, म्हणजे संविधान खरं विरोधक बदलण्याचा प्रयत्न करतायत आणि महायुती सरकार हे संविधानाच्या प्रमाणेच चाललेले। कुणालाही गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्वचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि कायद्यामध्ये 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषला शिक्षा होता कामा नये। त्याच्यासाठी ती यंत्रणा तपासासाठी असते, काम करतात। हा ठीक आहे, एखाद्या यंत्रणामध्ये एखादा अधिकारी भ्रष्ट निघतो, त्याच्यावरही आपण कारवाई करू, त्याला निलंबित घरी बसू की तो जेणेकरून परत तपासामध्ये येऊच शकणार नाही, आहेत आपल्याकडं। पण त्याला, त्या भ्रष्ट आरोपी जो आहे त्याला सरकार सांगत नाही ना की तू हा घोटाळा कर किंवा तू हे पैसे खा। हे जेव्हा समोर येतं त्याच्यावर एक सक्षम सरकार म्हणून आम्ही त्याच्यावर कारवाई करतो। पण ताई, अजय तावरे जे आहेत त्यांच्यावर याआधी सुद्धा 4-5 प्रकरणांमधले वेगवेगळे गुन्हे आहेत। म्हणजे किडनी रॅकेटमध्ये त्यांचं नाव होतं, ललित पाटील प्रकरणात सुद्धा त्यांचं नाव आलं होतं। असं सगळं असून सुद्धा पुन्हा पुन्हा त्यांना एका मोठ्या पदावरती
बसवलं जातं, तात्पुरती कारवाई केली जाते आणि स्वतः सुनील टिंगरे यांच्या शिफारशीचं पत्र सुद्धा आता समोर येत आहे, ज्याच्यावर हसन मुश्रीफांचं सुद्धा नाव आहे. त्यामुळे कुठेतरी अजित पवार गटाचा किंवा अजित पवारांचा स्वतःचा यामध्ये जास्त सहभाग असल्याचे आरोप होतात विरोधकांकडून. आमदार सुनील टिंगरे हे पुणे शहरातले आमदार आहेत. ससून हे खूप मोठी ची सेवा देणारं सरकारचं मोठं हॉस्पिटल आहे. त्याच्यामुळे तिथे एखादा डॉक्टर अपॉइंट करण्यासाठी कोणीही पत्र आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी देऊ शकतं. त्याच्यामध्ये ते सुनील टिंगरे यांनी ते पत्र दिलं. त्यांची तिथं समजा ती निवड झाली, ते रुजू झाले. आता राहिला तुम्ही किडनीमध्ये किंवा आपला ललित प्रकरण याच्यामध्ये, त्याच्यामध्ये हे यांच्यावर आरोप झालेले आहेत. आरोप झाल्यानंतर सरकारी कर्मचारी म्हणूनच त्याला सस्पेंड करण्यात आले. आता जेव्हा जे आरोप केलेत त्याच्यामध्ये जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत सरकार कसा काय निर्णय घेऊ शकेल? म्हणजे तावड्यांचं आता 3 प्रकरणं झाली. किडनी प्रकरण असेल किंवा ललित पाटलाच्या प्रकरणात आणि आत्ता हे रक्त नमुने जे सॅम्पल्स बदलले त्याच्या ह्याच्यात. मग त्याच्यात प्रत्येक वेळी त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे ना. आता हे जे 3रं प्रकरण झालेत यापुढे त्यांना ससूनमध्ये ठेव. आता निलंबन तर केलेलंच आहे. आता निलंबन त्यांचं कायम म्हणजे ज्या पद्धतीने केलेलं आहे, कोर्टात जोपर्यंत केस चालेल तोपर्यंत त्यांना रुजू घेऊ नये ही कायमस्वरूपी निलंबन व्हावं असं तुमची इच्छा आहे का? कायमस्वरूपी निलंबन व्हावं असं वाटतं? हे बघा, त्यांच्या जर तपासात ते दोषी असतील तर त्यांचं कायमस्वरूपी निलंबित होणं गरजेचं आहे. तपासात दोषी असतील तर कोणीतरी म्हणतंय आणि कोणीतरी काहीतरी विचार मांडतंय की ज्याला कोणताही पुरावा नाहीये, तर मग त्यांना कायमचं निलंबित करा हे मी म्हणू शकत नाही. कारण का मी पुन्हा सांगते, आम्ही कायद्याचे अभ्यासक आहोत. परंतु सातत्याने यांचं नाव येत असेल तर हे यांचा तपास कडक पद्धतीने होणं गरजेचं आहे. आणि ह्या केसचा निकाल लागोपर्यंत डॉक्टर तावरे यांना कामावर रुजू करून घेऊ नये ही माझी मागणी आणि माझं पत्र सरकारला आणि ससूनचे जे खातं आमच्या मुश्रीफ साहेबांकडे आहेत त्यांना मी ते पत्र देणार आहे की आता अति झाले या डॉक्टरांवर जे आरोप होते. ठीक आहे, ते अजून सिद्ध नाही झालेले, परंतु जोपर्यंत यांचा केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही रुजू करून घेऊ नये ही मागणी माझी असणार आहे. ताई, शेवटचा प्रश्न आहे. तुम्हीच सांगितलं की गृहमंत्री येऊन गेलेले आहेत पुण्यामध्ये, मुख्यमंत्री शिंदे सुद्धा पाहणीसाठी येणार आहेत, मात्र अजित पवार आले नाहीत. हे अजूनही पुणेकरांच्या मनात ही रुखरुख आहे की दादा का आले नाहीयेत? नाही, येऊन गेले ना. आता मध्ये पुण्यातच बाईट दिल्या ना त्यांनी. काय झालं, घटना ही घडल्यानंतर एक लक्षात घ्या, या घटनेच्या आधीच निवडणूक झाल्यानंतर ही घटना सडनली अचानक घडली. त्याच्यामध्ये सुनील टिंगरे स्वतः तिथं होतेच म्हणल्यानंतर ते अपडेट वगैरे, परंतु घटना जसे दिवस हे होत गेले ती किती गंभीर आहे किंवा तिथले जे लोक आहेत त्यांनी त्या मुलाला पकडून पोलिसांकडे दिलं, या सगळ्या गोष्टी होत्या. जर सरकारला कारवाईच करायची नसती तर हे सगळे अटक झालेच नसते हो. आता गृह खात्याचे जबाबदार प्रमुख तिथे येऊन गेलेत म्हणजेच अजितदादा येऊन गेले. आलं का तुमच्या लक्षात? आज प्रकरण घडून खूप दिवस झालेले आहेत. शिंदे साहेब आत्ता येतात कारण का बाकीचे जे काही त्यांचे कार्यक्रम असतील किंवा जे काही कामाच्या ह्याच्यातनं त्यांनी आज आता हा प्रकरण रोजच मीडियावर येते, रोजच याच्यात नवीन नवीन खुलासे होत आहेत, रोजच आरोपांच्या फेऱ्या आहेत. म्हणून मुख्यमंत्री म्हणले असतील की बाबा मला अपघातस्थळी भेट द्यायची किंवा त्याचे काही CCTV फुटेज वगैरे हे आहेत. ते कामाची पण पद्धत असते ना, कामाची पण प्रक्रिया असते. जे कोण आरोप करतं किंवा जी काही घटना घडलीत ती तपासणं ते सक्षम यंत्रणेचं काम आहे. पण इथं प्रॉब्लेमच असं झाला की सक्षम यंत्रणेतले काही अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केली, त्याच्यामुळे परत तो डिले झाला, त्याच्यावर परत नवीन अधिकारी द्यावा लागला. त्यामुळे हा सगळा प्रकार आहे. म्हणजे फडणवीस आले म्हणजेच अजितदादा आलेत, कारण का आम्ही आता सत्तेत आहोत, महायुतीत आहोत. जर आम्ही नसतो आणि मग तुम्ही जर म्हणले असते तर मी म्हणले असते की नाही, ॲटलिस्ट पुणेकरांच्या समाधानासाठी तरी दादांनी यावं असं तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहात का? किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून विनंती केली? नक्कीच लक्षात घ्या. कालच आम्ही मुंबईला अजितदादांना भेटलो. मंत्रालयातनं त्यांची सर्व कामाची जी हे आहे चालू आहे, पक्ष कार्यालयात पण भेटलो आम्ही काल. त्याच्यामुळे दादा आता जे पुण्यात येतील त्यावेळेला, आता एक लक्षात घ्या, जर दादा पुण्यात आले
त्यांनी यायलाच पाहिजे, दुमत नाही माझं. मी तुमची मागणी की मीडियाकडनं मागणी की अजितदादांनी पुण्यात यायला पाहिजे आणि याच्यावर बोललं पाहिजे, ती नक्कीच रास्ते ती पूर्ण केली जाईल. आता अजितदादा आले, त्यांनी सीपीला बोलवले की अंजनी दमानेसारखे सुपारीबाजू येतील आणि म्हणतील यांनी सीपीवर दबाव आणला, यांनी सीपीला दम दिला, चार भिंतीच्या आत सीपीचे कान टेकले, हे होणार आहे. त्याच्यापेक्षा खात्याच्या प्रमुखाने तिथे येऊन सांगितले म्हणजेच अजितदादा एकनाथ शिंदे साहेब त्याच्यामध्ये आहेत, हाच अर्थ असतो. कायद्याने तपास होणार, पुन्हा सांगते, संविधानाने होणार, घटनेने तपास होणार. कोण म्हणतं म्हणून त्याच्यानुसार तो तपास होऊ शकत नाही. सोशल मीडियावर स्टंटबाजी करून बाकीच्या गोष्टी ज्या काही करायच्या त्यांना त्यांचा लखलाभ, परंतु महायुती ही संविधानाने आणि कायद्याने चालणार. तर माझ्याबरोबर रुपाली पाटील ठोंबरे होत्या. अनेक मुद्द्यांवरती आपण यावेळी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. अंजली दमानिया ह्या जे काही आरोप करतायत त्यांच्याकडे पुरावे नाही आहेत, किंवा सुषमा अंधारे असतील, रवींद्र धंगेकर असतील, हे जे काही आरोप करतायत त्यांचे पुरावे द्यावेत, पुरावे देऊन बोलावं, तर मग पुढची चौकशी करण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत. त्याचबरोबर अंजली दमानिया यांचा बोलवता धणी कोणीतरी वेगळाच आहे असं सुद्धा आरोप करताना त्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती सुद्धा तितकीच कठोर कारवाई केली जावी अशी मागणी सुद्धा रुपालीताईंनी केल्याचं पाहायला मिळतं. आणि अर्थात अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी सुद्धा पुण्यामध्ये येऊन जावं अशी विनंती सुद्धा त्या करणार असल्याचं आत्ताच आपल्याला त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता अजितदादा पुण्यामध्ये नेमकं कधी येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि अर्थात या प्रकरणामध्ये पुढच्या अपडेट्स काय मिळतात हे सुद्धा बघणं आता महत्त्वाचं झालंय. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. अनधिकृत बांधकाम करणारा कोणी असला, अग्रवाल असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या, कलेक्टरना माझ्या सक्त सूचना आहेत. महाबळेश्वर हा निसर्गरम्य परिसर आहे, हा निसर्गाने संपन्न असलेला परिसर आहे आणि म्हणूनच आपण ही मोठ्या प्रमाणावर झाडं वृक्ष लागवड जी करतोय ती याच्यामध्ये अजून निसर्ग संपदेमध्ये भर पडावी म्हणून. आणि जर अशा प्रकारचं कोणी बेकायदेशीर काम करत असेल, कोणी इथे रिसॉर्ट बांधलेला असेल, मग तो अग्रवालचा असेल किंवा आणखी कोणाचा असेल, बेकायदेशीर असेल तर बुलडोझर लावून डायरेक्ट तोडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कुठलाही कुणालाही पाठीशी घालण्याचा काही विषय संबंध असता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना कलेक्टरना मी दिलेल्या आहेत. झाडानी सारखा पण ज्या आपला भाग दुर्गम भाग आहे आणि या ठिकाणी 640 एकर सारखी जमीन जी आहे ती काही जीएसटी आयुक्त म्हणून आहेत त्या बाबतीत देखील कलेक्टरना मी सांगितलं. जेव्हा मला ही बातमी कळली तेव्हाच मी सांगितलं, नियमबाह्य काम कुणालाही करता येणार नाही, बेकायदेशीर काम कुणालाही करता येणार नाही आणि त्यामुळे त्याच्यावर चौकशी करा, कारवाई करून टाका. आणि लोकांना देखील माझं आव्हान आहे, विनंती आहे की आपली जमीन दुसऱ्याला कोणी विकू नका, कारण या जमिनीतूनच तुम्हाला उद्या तुमच्या चरितार्थ परिवाराचं चालवण्यासाठी उत्पन्न मिळणार आहे. साहेब, आज दरेगावी तुम्ही आलेला आहात, काय आपल्या भावना व्यक्त कराल? कारण शेतीची पाहणी दरवेळी आल्यानंतर तुम्ही करता. दरवेळेला आलो की शेती पण करतो, शेतीची पाहणी पण करतो, शेतीमध्ये फिरतो पण आणि सगळी झाडं पण बघतो. आज बघतोय मी लहान लहान झाडं लावलेली आज 21-20 फुटापर्यंत 15-15 फुटापर्यंत गेलेत. बघून समाधान वाटतं. आणि या शेतीमध्ये या गावातल्या म्हणजे आमच्या या भागामधल्या मातीमध्ये फार विशिष्ट असा गुणधर्म आहे. आणि अगदी भाजीपाल्यापासून तर फळांपासून, आंब्यापासून, काजूपासून, नारळापासून, सगळ्या जांभळांपासून अगदी सफरचंदची झाडं देखील आपण लावलेली आहेत आणि त्याला पुढच्या वर्षी फळं देखील येतील. त्यामुळे या जमिनीमध्ये भाजीपाला, फळ आणि अगदी बघितलं आपण चंदनाची झाडं, अगरूड पाहिलं, इथे मोठ्या प्रमाणावर आवाकडू पाहिला, हे सगळ्या प्रकारची जी झाडं आहेत ती झाडं सर्व इथे येतात. खाली आपण हे पॉली हाऊसमध्ये पाहिलं, ऑर्गॅनिक भाजी पाहिली आपण, तर सगळं या जमिनीमध्ये उगतं अशा प्रकारची ही जमीन आहे. आणि त्यामुळे मी लहानपणापासूनच शेतीचं मला आवड आहे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा देखील आमचे आजोबा, मला आठवत आहे की आजोबांच्या बरोबर शेती करायला देखील मी शेतावर जायचो, जेव्हा सुट्टीवर यायचो त्यावेळेस. आणि त्यामुळे ही आवड जी आहे पहिल्यापासून, शेतकऱ्याचा मुलगा, एक शेतकरी कुटुंबातला मी एक साधा माणूस आहे आणि त्यामुळे मला इथं आल्यानंतर ही सर्व जी काही आवड आहे ती आपोआपच माझे पाय वळतात शेतीकडे. आणि आता सीझनमध्ये शेती देखील मी करतो. भात लावण्याच्या वेळेस आलो, भात लावणी केली, हळद लावणी, त्यावेळेस हळदाची लागवड केली, केळ्यांची लागवड केली. हे सगळे जी झाडं आता मोठी पाहतो याची लागवड आम्ही केलेली आहे. आणि त्यामुळे
आज ही झाडं मोठी झालेली पाहताना खूप समाधान आनंद वाटतोय आणि असंच सगळ्यांनी केलं पाहिजे. एक मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या झाडांची लागवड केली तर मोठ्या प्रमाणावर इथून उत्पन्न मिळेल. मी क्लस्टर शेतीचं आवाहन सगळ्यांना केलेलं आहे. बांबूची शेती, बांबू लागवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 7 लाख रुपये आमचं सरकार त्यांना अनुदान देतेलं आहे हेक्टरी. आज 1 लाख हेक्टर जमीन बांबू लागवडीसाठी टार्गेट केलं आहे आम्ही. आणि कलेक्टरला मी धन्यवाद देईन साताऱ्याच्या, त्यांनी 10,000 हेक्टरचं टार्गेट केलं आणि 8,000 हेक्टरचे शेतकऱ्यांबरोबर करारनामे केलेले. त्यामुळे इथून हे बांबूचं जे उत्पन्न आहे हे दुर्लक्षित झालेलं उत्पन्न. आज बांबूचं महत्त्व किती आहे, ऑक्सिजन जादा सोडतो, कार्बन डायऑक्साईड जादा शोषून घेतो, बांबूचे बाय प्रॉडक्ट आहेत, बांबूपासून इथेनॉल तयार होतं. आणि ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या लोकांनी क्लस्टरच्या माध्यमातून केल्या पाहिजे. हे टुरिझमला इथे मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आहे. आज आपण मोठ्या प्रमाणावर एक स्कुबा डायव्हिंग, बोट क्लब डेव्हलपमेंट, आज या नदीवरचा पूल, या ठिकाणी जे डेव्हलपमेंट आहे, आपली रेशीमची शेती त्याला आपण प्राधान्य देतोय. आज बांबूवर ट्रेनिंग सेंटर आपण काढलेलं आहे जेणेकरून लोकांना याच्या माध्यमातून पैसे मिळतील. आणि म्हणून मुंबईकडे रोजीरोटीसाठी नोकरीसाठी गेलेला तरुण पुन्हा इकडे आला पाहिजे आपल्या गावात, आपल्या गावामध्ये आपल्या आईवडिलांची सेवा करून आपल्या गावातच त्याचं चरितार्थ चालला पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. साहेब, एक वेगळा प्रश्न असा आहे की आता महाबळेश्वर भागामध्ये अनधिकृत बांधकामांचा विषय खूप चर्चेत आहे. यामध्ये अग्रवाल कुटुंबानं पण या ठिकाणी MPG क्लब सारखं जे अनधिकृत पद्धतीने जे काही जागा घेतलेली आहे त्याबाबत तुम्ही काय म्हणाल की याबाबत? अनधिकृत बांधकाम करणारा कोणी असला, अग्रवाल असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या, कलेक्टरना माझ्या सक्त सूचना आहेत. महाबळेश्वर हा निसर्गरम्य परिसर आहे, हा निसर्गाने संपन्न असलेला परिसर आहे आणि म्हणूनच आपण ही मोठ्या प्रमाणावर झाडं वृक्ष लागवड जी करतोय ते याच्यामध्ये अजून निसर्ग संपदेमध्ये भर पडावी म्हणून. आणि जर अशा प्रकारचं कोणी बेकायदेशीर काम करत असेल, कोणी इथे रिसॉर्ट बांधलेला असेल, मग तो अग्रवालचा असेल किंवा आणखी कोणाचा असेल, बेकायदेशीर असेल तर बुलडोझर लावून डायरेक्ट तोडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कुठलाही कुणालाही पाठीशी घालण्याचा काही विषय संबंध असता कामा नये, अशा प्रकारच्या सक्त सूचना कलेक्टरना मी दिलेल्या आहेत. झाडानी सारखा पण ज्या आपला भाग दुर्गम भाग आहे आणि या ठिकाणी 640 एकर सारखी जमीन जी आहे ती काही GST आयुक्त म्हणून आहेत त्या बाबतीत देखील कलेक्टरना मी सांगितलं. जेव्हा मला ही बातमी कळली तेव्हाच मी सांगितलं, नियमबाह्य काम कुणालाही करता येणार नाही, बेकायदेशीर काम कुणालाही करता येणार नाही आणि त्यामुळे त्याच्यावर चौकशी करा, कारवाई करून टाका. आणि लोकांना देखील माझं आव्हान आहे, विनंती आहे की आपली जमीन दुसऱ्याला कोणी विकू नका, कारण या जमिनीतूनच तुम्हाला उद्या तुमच्या चरितार्थ परिवाराचं चालवण्यासाठी उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे या भागामध्ये जे काही टुरिझम पर्यटनाला आम्ही चालना देतोय, या सगळ्या बाबी ज्या आहेत या भागातल्या लोकांच्या फायद्यासाठी आम्ही करतोय आणि नक्की त्याचा फायदा या गावातल्या लोकांना नक्की होईल. साहेब, काही ठिकाणी जे धरण आहेत ते कोरडे ठाक पडले चाललेले आहेत, त्याबाबत तुम्ही नागरिकांना काय सांगणार? कुठले काय धरणाची जी आहे पाणी पातळी आहे, कारण बऱ्याच ठिकाणी दुष्काळाची जी परिस्थिती आहे त्यावर देखील मी स्वतः मराठवाड्यात संभाजीनगरला जाऊन बैठक घेतली. माझी कालही बैठक झाली. ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे तिथे टँकर पुरवठा झाला पाहिजे, जनावरांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, चारा मिळाला पाहिजे, लोकांना कुठेही पिण्याच्या पाण्याचा टँकर कमतरता पडता कामा नये, अशा प्रकारच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि आमची सर्व यंत्रणा काम करते. सुदैवाने लवकरच पाऊस देखील पडेल आणि त्यामुळे हा सगळा प्रश्न जो आहे हा निकाली निघेल. परंतु शेतकऱ्यांना आम्ही कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यासाठी टँकर वाढ असेल, चारा डेपो असेल, जनावरांना पिण्याचं पाणी असेल, MREGS मधली जी काही रोजगार हमीची कामं असतील, या सगळ्यांवर फोकस केलेला आहे जेणेकरून कुठंही या राज्यातल्या शेतकऱ्याला त्रास होता कामा नये. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात एका 4 चाकी वाहन चालक तरुणाने अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये अनेक वाहनांचं मोठं नुकसान देखील झालंय. वाकड परिसरात एक सोसायटीत एक तरुण 4 चाकी वाहन चालवत होता, पण त्याचं नियंत्रण सुटल्याने त्यांनी सोसायटीत पार केलेल्या इतर वाहनांना जोरदार धडक दिली. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील मंगलनगर या ठिकाणी ही घटना घडली असून धडक देणारा 4 चाकी चालक हा सज्ञान होता. त्याच्या विरोधात अजून कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, अशी माहिती वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली आहे. नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा आज कायम असून
त्याची पुढील 24 तासात केरळमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. तसेच दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव व कोमोरिनचा उर्वरित भाग, लक्षद्वीपचा काही भाग, नैऋत्य मध्य व ईशान्य बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि ईशान्येकडील राज्यांचा काही भाग व्यापण्यास परिस्थिती अनुकूल आहे. कोकण गोव्यात पुढील 5ही दिवस, मराठवाड्यात आज, तसेच मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात 31 मे नंतर, तर विदर्भात 1 जून नंतर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज विदर्भात नागपूर, वर्धा, तर आज व उद्या चंद्रपूर येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून 1 जूनपर्यंत कोकणात पालघर, ठाणे व मुंबई, तसेच 31 व 1 जून रोजी रायगड येथे हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकणात उद्या ठाणे व मुंबई, तर 31 व 1 जून रोजी रायगड येथे दुपारी किंवा संध्याकाळनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 व 2 जून रोजी मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, तसेच विदर्भातील गडचिरोली, गोंदिया व नागपूर येथे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 2 जून रोजी कोल्हापूर, सातारा, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच आजपासून पुढील 5ही दिवस उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहर व परिसरात आजपासून पुढील 4 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व त्यानंतर पुढील 3 दिवस अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना, विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे अपघात प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात रोज आरोपीच्या संख्येत वाढ होतीये. 2 दिवसांपूर्वी कार चालक वेदांत अग्रवालचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरणोर यांना अटक करण्यात आली. तर हे सॅम्पल बदलण्यासाठी स्वतः विशाल अग्रवालने तावरे यांना 14 वेळा फोन केल्याचं सुद्धा चौकशीतून उघड झालंय. यामुळे या सगळ्या प्रकरणात आता अजय तावरे हे नाव प्रचंड चर्चेत आलंय. पण तावरेंचं नाव असं या प्रकरणामध्ये आल्याची ही पहिलीच वेळ नसून याआधी सुद्धा अनेक गंभीर प्रकरणांमध्ये तावरे सहभागी झाल्याचं उघड झालंय. पाह्यात नेमके कोण आहे डॉक्टर अजय तावरे आणि कसा आहे त्यांचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल स्टोरीमधून. डॉक्टर अजय तावरे हे सध्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. अपघात घडल्याच्या दुसऱ्या दिवशी 11 वाजता कार चालक वेदांत अग्रवाल याला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र वडील विशाल अग्रवाल यांनी स्वतः अजय तावरे यांच्याशी 14 वेळा फोन करून संपर्क करत रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितलं. तावरे त्या दिवशी सुट्टीवर असल्याने त्यांनी श्रीहरी हरणोर यांना रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितलं आणि त्यामुळेच या रक्तामध्ये अल्कोहोल आढळून आलं नाही. डॉक्टर अजय तावरे यांचा आणखी काही गंभीर प्रकरणामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचंही आढळून आलंय. 2022 मध्ये किडनी तस्करी करणारं रॅकेट समोर आलं होतं. यामध्ये कोल्हापूरच्या सारिका सुतार नावाची महिला पुण्यातल्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांची किडनी काढण्यात आली. तेव्हा तावरे हे अवयव प्रत्यारोपण समितीचे प्रमुख होते. त्यावेळी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तर गेल्या 2 महिन्यांपूर्वी ससूनमध्ये विषारी उंदीर चावल्यानं एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देखील तावरे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. तावरे यांची 29 डिसेंबर 2023 मध्ये ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी तावरे हे न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख होते. मात्र पुन्हा 19 एप्रिल 2024 रोजी पुन्हा तावरे यांच्याकडून अधीक्षक पदाचा कारभार काढून घेण्यात आला. कारण ललित पाटील ड्रग्स रॅकेट प्रकरणातही ललित पाटीलला ससूनच्या बाहेर जाऊ देण्यात, त्याचबरोबर हॉटेलमध्ये राहू देण्यावर निर्बंध न घालण्यात अजय तावरे यांचाच हात असल्याचा आरोप वारंवार केला गेला होता. तर याआधी 2018 मध्ये रेहाना शेख नावाच्या महिलेच्या प्रसूतीनंतर मृत्यू झाला. शेख यांना प्रसूती दरम्यान प्रचंड रक्तस्राव झाला आणि वेळेत त्यांना रक्त न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. त्यावेळी देखील डॉक्टर तावरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आणि अर्थात तावरेंनी डॉक्टरांच्या बाजूने निकाल दिला. रक्तपेढीत चौकशी केल्यानंतर तावरेंनी खोटा निकाल दिल्याचं उघड झालं असल्याचं शेख कुटुंबियांचं म्हणणं होतं. अजय तावरे यांचं नाव अनेक मोठ्या आणि गंभीर प्रकरणांमध्ये समोर आलंय. पण एवढंच नव्हे तर तावरे यांच्याबद्दल ससूनमधील अनेक कनिष्ठ कर्मचाऱ्यांनीही तक्रारी बोलून दाखवल्या आहेत.
त्यामुळे अजय तावरे हे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडतात असा त्यांचा रेकॉर्ड आहे। वारंवार गंभीर प्रकरणामध्ये डॉक्टर अजय तावरे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग असल्याचं आढळून आलं आहे। त्यावेळी त्यांच्यावर लहान मोठ्या कारवाया देखील झाल्या, मात्र पुन्हा त्यांच्याकडे नवा पदभार का सोपवला जातो हा प्रश्न निर्माण होतोय। ब्लड सॅम्पल प्रकरणात आरोपी असलेले डॉक्टर अजय तावरे यांची शिफारस सध्या पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ज्यांची भूमिका ही संशयास्पद वाटते त्या आमदार सुनील टिंगरे यांनीच केल्याचं सध्या उघड झालेलं आहे। सुनील टिंगरे यांनी हसन मुश्रीफ यांना ससूनच्या अधीक्षकपदी अजय तावरे यांची निवड करावी, यांची नियुक्ती करावी अशा आशयाचं पत्र लिहिलं होतं, जे पत्र सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतंय। त्यामुळेच इतक्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळून सुद्धा अजय तावरे यांच्यावरती कडक कारवाई का केली जात नाही, त्यांचं निलंबन का होत नाही, म्हणजे आत्ता त्यांचं निलंबन झालंय मात्र परमनंट निलंबन त्यांचं का केलं जात नाही, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित राहतात। त्याचबरोबर अजय तावरे यांच्यावर नेमका कोणाचा वरद हस्त आहे हा सुद्धा प्रश्न सध्या निर्माण झालाय। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी। आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।